आणि साहजिक आहे, सेंट्रलला विरोध आहे, विरोधी पक्षात असावं, आम्ही राज्यातही विरोधी पक्षात असावं, असावं तर याच्याच पशी लागेल ना. तुम्हाला मी सांगतो मी सह्याद्रीला गेलो होतो. सह्याद्रीला बैठक चालू होती, मी सह्याद्रीला गेलो होतो. तिथून ते मला थोडंसं जरा लेट झालं जायला. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी म्हणून आलो. तेवढ्या म्हणजे ते गाडीपासून निघू लागले होते. मग पत्ता काढला की नेमकं कुठं चालले. मग ते मला सरकारी बंगल्यावर त्यांच्या नंदनवनला चालले. तिथून जवळ असल्यामुळे मी तिथून पुन्हा त्या बंगल्यावर गेलो आणि पत्र दिलं. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीये. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर आहेत. आज ते पुन्हा चर्चेत आले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ते चर्चेत आले होते, कारण की एका डिनर डिप्लोमसीमध्ये ते गेले होते, म्हणजे एका डिनर पार्टीला ते गेले होते आणि त्यामुळे ते चर्चेत आले होते. आजचं चर्चेत येण्याचं कारण, तुम्ही थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलात आणि ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली. नेमकं काय, तुम्ही कशासाठी भेटीला गेलेलात? खरंच ऑपरेशन टायगर सक्रिय आहे का? तुमच्याशी काही बातचीत केली जाते का पक्षात येण्यासाठी? मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना विनंती करेन की या वावड्यावर विश्वास ठेवू नका. आम्हाला खासदार असो, आमदार असो, प्रत्येकाला त्यांच्या एरियातल्या कामासाठी जावं लागतं, भेटावं लागतं आणि प्रत्येक वेळेस हेच गोष्टी काढून आम्हाला डिमोरलाइज करू नका, असं माझ्या आपल्याला माध्यमातून विनंती आहे. आमच्या कोणीही, माझ्याच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या कुठल्याही खासदाराला कोणीही संपर्कात नाहीये. आम्ही कोणाच्याही संपर्कात नाहीये. काल, आज आणि उद्या आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत. कुठल्याही गोष्टीच्या वावड्या आपण त्याला भीक घालू नये अशी आपल्याला विनंती करतो. आज सुद्धा मी जर काही तिथं उपमुख्यमंत्र्याला भेटायला गेलो असेल तर माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये हदगाव एरिया येतो. हदगावला बाह्य वळणाच्या रस्त्यासाठी संदर्भात पत्र द्यायला मी गेलो होतो. याच्यापूर्वी मी गडकरी साहेबांची भेट घेतली. गडकरी साहेबांना सांगितलं की मी पैसे रोडला तर देऊ शकतो, पण भूमी अधिग्रहण करण्यासाठी राज्यातून पैसा घ्यावा लागतो. म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असल्यामुळे मी शिंदे साहेबांची भेट घ्यायला गेलो, त्यांना पत्र द्यायला गेलो होतो. त्याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही आहे. पण यामध्येच अशा चर्चा सुरू झाल्या, म्हणजे तुम्ही जेव्हा अशा बड्या नेत्यांच्या, इतर पक्षांच्या किंवा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेता, तेव्हा तुम्ही पक्षाला सांगता का किंवा पक्षाच्या कुठल्या वरिष्ठांना कळवता की बाबा आज यांची भेट घ्यायला जाणार आहे, असं करून? असं काही नसतं. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर किंवा आमच्याकडे एवढे कामं असतात की प्रत्येक वेळेस कोणती परमिशन घ्यायची अशी कुठं आवश्यकता आहे? कोण असं म्हणतं की परमिशन घ्यावं लागते, असं कोण सांगते? आणि आम्ही काय वेगळं करतोय, त्याच्यात काय वेगळं काय दिसतंय तुम्हाला? बरं, तुम्ही कशावर म्हणता की हे ऑपरेशन टायगर? कोण म्हणलं? कशाचं टायगर ऑपरेशन आहे? कोण म्हणतं हे टायगर ऑपरेशन? अनेकदा कोण म्हणतं? कोण हे? अनेकदा शिंदेचेच मंत्री म्हणतात की असं. शिंदेचे मंत्री म्हणतात तर शिंदेच्या मंत्र्यांना विचारा की बाबा ऑपरेशन टायगर कधी संपणार आहे तुमचं? मग आता तुम्ही काय 5 वर्ष संपून गेलं तरी ऑपरेशन टायगरच म्हणणार का? त्यांनाच विचारा ना. माझं म्हणणं की आम्हाला उभेदार का करायला लागले? ते असं म्हणतात की आम्ही नेहमी म्हणजे संपर्कात आहोत, आमच्या एवढे खासदार. माझ्या तरी कोणी संपर्कात नाहीये आणि मला जितकं माहिती आहे तितकं आमच्या कोण्याही खासदाराच्या कोणीही संपर्कात नाही. आमचा कोणताही खासदार कोणाच्या संपर्कात नाहीये. आपण कामं करत बसलेत. विरोधी पक्षात आहेत. आम्ही पहिले शिवसैनिक आहोत. आम्हाला कुठेही जावंच लागते, बडबड करावंच लागते, सगळं कुठे ना कुठेतरी जाऊन आपले उलुसीता करावंच लागतं. आम्ही शिवसैनिक, आम्ही रोडवर असतो हमेशा, कुठे ना कुठेतरी असताना. आणि साहजिक आहे, सेंट्रलला विरोध आहे, विरोधी पक्षात असावं, आम्ही राज्यातही विरोधी पक्षात असावं तर याच्याच पशी लागेल ना. त्या तहसीलदाराच्या समोर जाऊन थोडीच काही काम होणार आहे. इथूनच तर न्यावं लागेल ना सगळं. जुनाईन प्रश्न मांडायचा प्रयत्न करतो आम्ही. झालं ठीक झालं, नाही झालं तरी आम्ही आमच्या पद्धतीनं सुरूच ठेवत असतो. तुम्ही भेट घेता, परंतु ती कामं होतात. जुनाईन कामं घेऊन जातो आम्ही. केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. पण याचा अर्थ असा आहे का की तुमचं काम होत नाही, तुम्ही पत्र द्यायला जायचं नाही किंवा झटायचंच नाही किंवा सुचवायचंच नाही किंवा असं काय करायचं आहे का? आता आम्हाला गेल्या 2 वर्षापासून एकही डीपीसीचा रुपया भेटत नाही. काय करणार? जावं लागते, पालकमंत्र्याकडे जावं लागते, सांगावं लागते, मागावं लागते. अत्यंत गंभीर गोष्ट मांडली. डीपीडीसीच्या बैठकीतील एकही निधी तुम्हाला येत नाही? स्पष्टपणे त्यांचा असा उच्चार असतो की विरोधी पक्षाला आम्ही रुपया देणार नाही, आमचं वरून ठरलं म्हणतात. आता काय असं कोण म्हणतं? सगळेच पालकमंत्री म्हणतात. मला काय, तुम्ही त्या पालकमंत्र्याला विचारा तुम्ही किंवा तुम्ही या विरोधी पक्षाला का दिला नाही निधी, तुम्ही विचारा ना.
त्यांच्याकडून उत्तर घ्या ना तुम्ही उत्तर. तुम्ही आज सगळे पत्रकार लोकांनी हे विचारलं पाहिजे की विरोधी पक्षाला का देत नाही तुम्ही. ते तर सांगतात सगळं आमचं वरून ठरलं म्हणतात की आम्हाला द्यायचं नाही, विरोधी पक्षाला देणार नाही. मग त्यावरती तोडगा काय म्हणजे तोडगा काय काढणार आहे तुम्ही? तोडगा तुम्ही सांगा बरं मला, तोडगा काय काढणार? कुणाकडे जाणारा? नाही, कुणाकडे जाणारा? तुमच्या मग पुन्हा अजून तुम्ही म्हणशाल मुख्यमंत्र्याकडे गेले की तुम्ही मुख्यमंत्र्याकडे गेले ऑपरेशन टायगर, उपमुख्यमंत्र्याकडे गेले की ऑपरेशन टायगर. काय करणार? कोणाकडे जाणार? नाही, पण आष्टीकर सर, तुमचे संबंध इतक्या नेत्यांसोबत चांगले आहेत. आता मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमेसीमध्ये देखील तुम्ही होतात. त्यावेळी देखील या चर्चांना उदाहरण आलं होतं की ठाकरेंचे खासदार म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांच्या पार्टीला दिल्लीमध्ये. नेमकं असं एवढं जवळ की नातं असताना अहो, तुम्ही म्हणता की प्रतापराव जाधव साहेबांनाच डिनर नाही ठेवलं. डिनर सगळेच ठेवत असतात. मी पण ठेवलं होतं डिनर. माझ्या पण डिनरला लोक आले होते इकडून तिकडून, दुसऱ्या पक्षाचे पण लोक आले होते. असा याचा अर्थ नसतो. दिल्लीसारख्या ठिकाणी महाराष्ट्राचा माणूस भेटण्यासाठी लोक तरसतात. आपला माणूस तिथं दिसत नसतो. त्यामुळं आम्ही सगळेजण महाराष्ट्र सदनला जातो, तिथं लोकांच्या भेटीगाठी घेतो. 8-8 दिवस त्या अधिवेशनामध्ये गेला असताना आपला माणूस पाहायला तरसते माणूस. आणि अशा वेळेस महाराष्ट्राचे सगळे लोक जर एका जागी येऊन जेवण करत असेल तर त्याला मला नाही वाटत काय वावगा आहे. आणि या प्रत्येक गोष्टीचा अर्थ असा एकच काढणं चुकीचं आहे. म्हणजे काय, आता समजा आमचं आणि त्यांचा विरोध आता काय काठ्याच घेऊन उठायचे आहेत का? एकोणीकाला नच बोलायचं आहे का? कोणताच विरोधक एकोणीकाला बोलतच नाही का? आम्हीच बोललं की टायगर ऑपरेशन आहे का? बाकीच्यानं बोललं तर काही टायगर ऑपरेशन नाही आहे का? असं नाही आहे. मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमच्या मतदारसंघातले कामं करावं लागतात. या लोकांशी भेटावं लागते. आम्ही विरोधी पक्षात सगळ्यालाच भेटावं लागते, सगळ्यालाच बोलावं लागते. आणि बोललं म्हणजे तेच आहे असातला भाग नाही आहे. तरी मी बऱ्याच माध्यमातलं मी आजचं जे पत्र दिलं ते सुद्धा मी टाकलंय. आपल्याला पण वाटलं असतं मी टाकून देईन. पण याच्यापेक्षा दुसरं मला काही सांगायचं नाही आहे किंवा म्हणायचं नाही आहे. हे सगळी थोतांड आहे. कोणत्याही गोष्टी म्हणजे तथ्य नाही. आता उद्धव ठाकरेंच्या भेटीला आज कधी जाणार? आज उद्यामध्ये कधी? आम्ही जातच असतो. उद्धव साहेबांच्या भेटीला जात असतो, हमेशा जात असतो. काही अडचणीचं नाही. नाही, पण हा जो वाद आहे हा फक्त वैचारिक वाद आहे आतापर्यंत तुम्हाला असं वाद नाहीच आहे. तुम्हीच उभा केला आत्ता 2 घंट्यापूर्वी तुम्हीच उभा केला वाद कोणाचा वाद होता? कोण म्हणलं? नाही, बरं. कशासाठी म्हणलं तुम्हाला मी सांगतो. सत्ताधारी आणि विरोधक वाद- सांगतो. हा. मी सह्याद्रीला गेलो होतो. सह्याद्रीला बैठक चालू होती. मी सह्याद्रीला गेलो होतो. तिथून ते मला थोडंसं जरा लेट झालं जायला. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी म्हणून आलो. तेवढ्या म्हणजे ते गाडी बसून निघू लागले होते. मग पत्ता काढला की नेमकं कुठं चालले. मग ते म्हणले सरकारी बंगल्यावर त्यांच्या नंदनवनला चालले. तिथून जवळ असल्यामुळे मी तिथून पुन्हा त्या बंगल्यावर गेलो आणि पत्र दिलं. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीये. आता तुमचे सगळे पत्रकार तिथं होते. मी काय कोणती चोरी करायला गेलो नाही, काही लपून काय कोणत्या गोष्टी करायला गेलो नाही. बाजपता गेलो, नाव लिहून देऊन गेलो आणि आलो. त्यात काय विषय, पत्र दिलं आलो. करतील नाही करतील ते पुढचा प्रश्न राहील. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत खासदार आष्टीकर सर होते. एकंदरीत आपण जर पाहिलं या प्रकरणामध्ये त्यांनी थेट सांगितलंय कोणतं ऑपरेशन टायगर असेल किंवा या संदर्भात आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असं कुठेच झालेलं नाहीये. परंतु या प्रकरणामध्ये त्यांच्या मतदारसंघातली कामं घेऊन ते एकनाथ शिंदेकडे गेले होते. पूर्वी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली, देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली. आता शिंदेची भेट घेऊन ते आता पुन्हा त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि पुन्हा कुठेही ऑपरेशन टायगर या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला नाही आणि कोणतंच असं ऑपरेशन टायगर आणि त्या संदर्भात त्यांचे काही संबंध नाहीयेत असं त्यांनी सांगितलंय. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.